एक काळ शेतीला नोकरीपेक्षा जास्त महत्त्व होतं हे तुम्हाला माहीत आहे का? उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी आणि मध्यम व्यापार असं का बरं म्हटलं जायचं? चला सांगतो. दिवाळी जवळ आली की शेतकऱ्याची पिकरात सुरू असायची. भात पिकासोबत उडीद, मूग, खुरासणी, नाचणी, वरई, मिरची अशी पिके देखील तो घ्यायचा. पीक साठवणीसाठी मोकळ्या माळरानात स्वच्छ सारवण देऊन जागा केली जायची. त्याला खळं असं म्हटलं जायचं. घरात गाई गुरांचा फौजफाटा दिमतीला असल्याने दूध दुभते तूप याला मापच नसायचं. प्रत्येक जण कमी पैशात देखील सुखाची झोप आणि निवांत जगणं जगत होता. कोणताही व्यवहार असला तरी पैसा कमी वापरला जाई. वस्तूच्या बदल्यात धान्य दिले जाई. गाई गुरे शेती यावरूनच एखाद्याची श्रीमंती ठरवली जायची. अशा घरात आपली लेक सुखाने संसार करून नांदावी असं शेतकरी बापाचं स्वप्न असायचं. काळाच्या ओघात कष्ट कमी पडले. धनदांडग्या परप्रांतीय लोकांनी कवडी मोलाने आपल्या जागा जमिनी घेऊन तिथे फार्म हाऊस, रिसॉर्ट बांधले आणि शेतकरी राजा थोड्या पैशाच्या आमिषासाठी खोटं जीवन जगू लागला. डिजिटल युगातील मोबाईल, टीव्हीवरील आभासी दुनिया पाहून आपल्या मुलीला देखील सरकारी नोकरीवाला पाहिजे, त्याचा शहरात फ्लॅट पाहिजे, गावात बंगला पाहिजे असं म्हणत आपली खरी संस्कृती आपणच उद्ध्वस्त केली हो. आता मुंबईच्या ट्रेनच्या गर्दीत पैसे कमावताना जीव जावा नये म्हणून अलगद डोके बाहेर काढतो तेव्हा मला माझी गावची जमीन आणि काळी आई आठवते. तर बाबांनो, ही होती उत्तम शेती कनिष्ठ बनण्याची दुःखदायक कहाणी. मग तुम्ही आता तरी आपलं शाश्वत जीवन जगण्यासाठी आपली माती जपाल ना? तुम्हाला तुमच्या गावाबद्दल, शेतीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.